पाहिलंस प्रीती, केलेल्या कामाचं चीज होतं. आई म्हणतात ना, भगवान के घर में देर है अंधेर नहीं. तुम्ही काही बोलण्याच्या आधीच सांगते, मला माहितीये तुम्हाला मी आवडत नाही. कॉन्ट्रॅक्ट संपलं असलं तरी लोचटासारखी मी या घरात राहते हेही मला माहितीये. पण आज जे तुम्हाला मोठं काम मिळालंय त्या मोठ्या कामाचा आनंद हिरावून घेऊ नका प्लीज. हे बघ, तू माझी काही शत्रू नाहीयेस. सुखदुःख शेअर करणारी माणसं मी समजू शकतो. माणसं समजणं, त्यांच्या भावना समजणं, हे त्यांच्यात राहून मला सगळा अनुभव. विरू, सगळ्यांना समजेल असं काहीतरी बोलावं, कमी बोलावं, पण दुसऱ्याला लागेल असं बोलू नये. आई बरं, आम्हाला जरा तुमच्या कामाविषयी सांगा ना काहीतरी. म्हणजे कसं आहे, किती मोठं आहे? एक डॉक्युमेंटरी आहे. पिकांना कीड लागते ना, कीड, त्यांच्यावर फवारे मारणारी कंपनी आहे LNP. नाही, आतापर्यंत छोट्या मोठ्या मीटिंग्स होत होत्या. काल त्यांचा फोन आला, उद्या फायनल मीटिंग करायची. त्याच्यानंतर काही पेपर्स साईन करून गावोगाव दौरे करायचे आहेत. त्यांची फॅक्टरी. काही ऍडव्हान्स वगैरे देणार आहेत का, की सगळे पैसे आपणच खर्च करायचे? आधीच ऑफिसमध्ये एवढा पैसा ओतलाय. आई, ऑफिस आणि यांचं काम बघून तर इम्प्रेशन पडलंय, म्हणून तर एवढं काम मिळालंय. करेक्ट आहे. ऑफिस आणि या गोष्टींचा सगळा फायदा झालाय. शोरीलचाही फायदा झालाय. आणि तुम्हाला ज्या गोष्टी खटकतात ना, त्या पार्टीजचाही फार फायदा झालाय. काय माहितीये का, पैसे कमवायचे असतील ना तर काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, तुम्हाला पटत नसल्यात तरी. प्रश्न पैसे खर्च करण्याचा नाहीये. तुम्ही ज्या स्थितीत घरी येता ना त्याचा मला राग आहे. आई, ही आनंदाची वेळ आहे, ते पण सेलिब्रेट करूया ना प्लीज. मला सांगा तुमचा प्रोग्राम काय? नाही, शक्यतोवर घरीच जेवायला या आज. मी बघते, चांगला बाजार मिळाला तर घेऊन येते. मस्त ट्रेन केलंय असं तुझ्या आई. नाही, आज यायला उशीर होणार आहे, पण मी घरीच येईन जेवायला. आणि हो, चांगल्या स्थितीत येईन. आई, तू माझी काळजी करू नकोस, कारण बेताल वागणं मला परवडणार नाही हे मला कळलेलं आहे. ते जाऊ दे रे, ऍडव्हान्स किती देणार ते सांगितलं नाही. पैसा माझ्या अंदाजानं 20-1 लाखाचं बजेट आहे या डॉक्युमेंटरीचं. निम्मे तरी ऍडव्हान्स मागणार आहे मी. नाही, पैसे मिळतील, काळजी करू नकोस. पण कामही चांगलं झालं पाहिजे. माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकेल. काय माहितीये का आई, सुरुवातीचे काही लाख मिळवायला खूप तडजोड करावी लागते, त्रास सोसावा लागतो. नंतर लाखांनी चालत येतात आपोआप. चल, आवरलं का चिंकी? हे काय खाल्लं नाहीस? ते भूक नाहीये का? शाळेतून येताना वडापाव खाऊन आलीस? आता रुसायला काय झालं तुला? हे बघ, माणसाने अन्नावर कधी राग काढू नये, कळलं का? भरपूर खाऊन पिऊन घ्यावं आणि मग रागवावं, म्हणजे कसा जोर येतो रागवायला. पण काय ग, तुला रुसायला झालंय काय? तू बंटीला का पाठवलंस? म्हणजे काय, तो आपल्या घरी जाणार नाही का? जय काका आला आणि परस्पर शाळेतून घेऊन गेला त्याला. नाही, जया काका म्हणाला असेल बंटीला तू चल माझ्याबरोबर, पण बंटी त्याच्यावर गेलास कसा मला न भेटल्याशिवाय? चिंकी, तू उगीच वाद घालू नकोस ग. ते दूध पी आणि खाणं संपव बघू पहिलं. मी आधीच संपवलंय. म्हणूनच जोर आलाय वाटतं भांडायला. हे बघ अक्षदा, बंटी काय आपल्याकडे कायमचा राहायला आला होता का? नाही ना. आणि अगं इथून जवळच तर राहतो तो. शनिवार रविवारी येईल तो आपल्याकडे. कधी तो आपल्याकडे येईल, कधी तू त्याच्याकडे जा. काय आणि काय ग, आज गृहपाठ संपला वाटतं तुझा? तेच ना, आजचा गृहपाठ आम्ही दोघं जण एकदम करणार होतो आणि त्याच्यानंतर तो मला पत्त्यातला नवीन खेळ शिकवणार होता. बंटी तुला माहित नाही, सॉलिड हुशार आहे. अगं सॉलिड नाही, सॉलिड. सॉलिड नाही ग, सॉलिड. त्यानेच मला शिकवलं. तो खूप हुशार आहे आणि त्याचं नेहमी बरोबरच असतं. कठीण आहे बाईचं. बरं तो आपल्याच घरी येते, काय काय शिकवलं असतं एक एक. आजी काय पुटपुटतेस? आणि जर तुला बंटी बद्दल बोलायचं असेल तर मोठ्याने बोलायचं. हॅलो, कोण बोलताय? मी अक्षता बोलतेय.
अण्णा आजोबा कसे आहात? जेवायला येताय? या ना. हो लवकर या, मी तुमची वाट बघते. ठेवते. आजी आज आपल्याकडे जेवायला अण्णा आजोबा येणार आहे. अरे वा. आणि त्यांच्याबरोबर बंटी सुद्धा येणार आहे. त्यांना तुझ्याची सोलकढी प्यायची आहे. हो का? आणि सांगते सोलकढी एकदम चांगली करायची. हो हो. अरे बापरे, मला बंटीची बॅग सुद्धा भरायची आहे. मी बॅग भरते बंटीची. अगं चार कदम जब मंजिल थी काय निसर्ग सौंदर्य बघताय? तेच म्हटलं रात्रीच नाही ना, मजा झोपा आता. लग्न झाले सगळ्यांचे, आमचे पण झाले. झोपा. बंटी कुठे आहे? आतमध्ये आहे सुनंदाजवळ. तिकडे काय करतोय? मला काय माहिती, तुमच्या समोर आहे मी उभा. ए बंटी, बाहेर ये. काय आहे? ये बाहेर ये, तुझ्या कानाखाली आवाज काढायचे. एवढं काय झालं चिडायला? काय रे, ताई कुठे? आत आहे. ती काय करते? माहित नाही. हा? काहीतरी वाचत बसली. हा. सॉलिड झोप येते. होय. मी तिला म्हंटल झोप येते ना, मग झोप ना. अजिबात ऐकत नाही. तुम्ही ओरडा बघू तिला. नाही तर तिला नंतर ओरडतो मी. तिला म्हणावं असं ताटकळच बसण्यापेक्षा सरळ झोपा म्हणावं आता. चला चला, आपण पण झोपूया. मस्तपैकी गोष्टी सांगतो तुला, मस्तपैकी ऐकत. कुठे? इथे. मग का इथं झोपलं तर काय अंगाला काटे टोचतात की काय तुझ्या? चल तुला गोष्टी सांगतो मस्त. मी इथे झोपणार नाही. मी ताई जवळ झोपणार. ती मला ईशान नीतीच्या मस्त पैकी गोष्टी सांगते. हा, मग मी सुद्धा तुला वेताळाच्या आणि म्हसोबाच्या गोष्टी सांगतो. मस्तपैकी. चल. मला एक कळत नाही, काय? मी शाण्यासारखा झोपायला जातोय, आजोबा मला अडवतात कशाला? ए तिच्याशी काय बोलतो? माझ्याशी बोल. मोठा कोण आहे या घरामध्ये? तू का मी? हा, मी ना. मग माझं ऐकायचं, जास्त बोलायचं नाही. चलो काय? अरे चल म्हणतो ना. आजोबा दम देऊ नका तुम्ही. ये तुझी या घरात शिवाय द्यायची पण सोय उरलेली नाहीये. आता चल चल म्हणतो ना. अरे ये पोराला समजावून ठेवा. माझी एक बसली ना कानाखाली तर कायमचं भैरवून जाईल. हा बंटी इकडे. झोपतो इथेच. यायला काय सांगितलंच काहीतरी पोराला? ते आमचं गुपित आहे. काय बंटी? हा हा हा, या चला. गुड नाईट. हा या या. हा ए चल बस इथं गोष्ट सांगतो तुला. तर एक म्हसोबा होता तुझ्यासारखा, असा गुबगुबीत, अजिबात ऐकायचा नाही. आणि त्या म्हसोबाला एकदा असे फटके पडले, मी मारतो ना तुला तसे फटके. चला आता सगळी तयारी झाली. आता मी बटाट्याची भाजी करते आणि तुम्हाला खायला देते. चालेल? ए बटाट्याची भाजी नाही यार, भेंडीची भाजी. बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, भेंडीचीच भाजी. तू माझं ऐक. तुम्ही दोघं असंच भांडणार आहेत का? मी नाही भांडत, तीच भांडते. नाही काय, तूच भांडते. आम्ही तुझ्या घरी खेळायला आलो म्हणून आमच्याकडे दादागिरी करते का? चल का पूजा, माझ्या घरी खेळूया. वा रे वा, मी सगळा खेळ मांडला, खाऊ पण घेतला, आणि तुम्ही आता जाताय? दुष्ट कुठल्या. जा, मी नाही खेळणार तुमच्याशी. मी आपलं माझ्या बंटीशी खेळेन. ई बंटी? बंटी ई नाहीये, आणि तो खूप शहाणा मुलगा आहे आणि हुशार सुद्धा आहे. हो, मग त्या शहाण्या आणि हुशार मुलाला मराठी बोलता का नाही? सांग ना सांग. सारखा तेरकू मेरकू का बोलतो? काय ग, कानात काय बोलताय? मोठ्याने बोलायला काय भीती वाटते का? हिम्मत असेल ना तर मोठ्याने बोला. माझी आई म्हणते तो बंटी आहे ना, तो रस्त्यावरचा मुलगा आहे. त्यात काय झालं? आपण कधी घरात असतो तर कधी रस्त्यावर असतो. मग बंटी रस्त्यावरचा मुलगा आहे म्हणजे काय? त्यालाच विचार ना. विचारेन. तो तुमच्यासारखा पळपुटा नाहीये. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतात. येत ना, मग त्यालाच विचार. हा चल ग, पण जाऊया. जा, कोणी खेळू नका माझ्याशी.
मला एक फिल्म मिळाली. हिंदी नाही मग मराठी फिल्म, नाही टीव्ही फिल्म, नाही मग ऍड फिल्म. नाही. एक पेस्टिसाइड कंपनी आहे, त्यांची डॉक्युमेंटरी करून द्यायची आहे मला. फार मोठी कंपनी आहे. काय वीरू, म्हणजे पिकांवर पडलेली कीड नष्ट करण्यासाठी आमचा फवारा वापरा किंवा आमचं खत वापरा असं सांगणारी फिल्म. शिरे शी काय, पैसे किती मिळतात ते बघ. या डॉक्युमेंटरीसाठी मी 20 लाख रुपयांचं बजेट दिलं होतं त्यांना, आणि ते सँक्शन केलं. 20 लाख? येस. आता बोल, तू शी किंवा ई करत राहणार आहेस की सिरियसली विचार करणार आहेस? सिरियसली विचार करणार आहे. That's like a good girl. यातले काही हजार तुला मिळू शकतात. मला मूळ मुद्द्यावर येतो. या डॉक्युमेंटरीसाठी स्क्रिप्ट तू लिहिणार आहेस. आय मीन तू लिहावंस असं मला वाटतं. अगं बोल ना काहीतरी, मी मस्करी नाही करत आहे. मस्करी तर तू केलीस वीरू. मला वाटलं होतं की शेतात नाचत गात खत घालणारी, फवारा उडवणारी अशी एक सुंदर शेतकरीची भूमिका देशील मला, किंवा लॅबोरेटरी मध्ये औषध निर्माण करणारी अशी एक मुख्य सायंटिस्टची भूमिका देशील. तू तर मला लेखिकेची भूमिका देऊन मोकळा झालायस. हे बघ, लेखिकेची भूमिका फार कठीण असते. शेतकऱ्यांना काय कोणी होऊ शकतं, पण लेखिका शक्य नाही. बसा चेष्टा पुरे. नाही, तू विचारलंस हे बरं वाटलं मला. पण स्क्रिप्ट वगैरे लिहिणं आहे ना, मला नाही वाटत मला जमेल. मला वाटतं, 100% खात्री आहे माझी. खरंच. हे बघ, तुला या इंडस्ट्रीत यायचं होतं कॅमेरा पुढे, ओके, ते जमलं नाही. कॅमेऱ्याच्या मागे काम करून बघ ना, ते पण एक मोठं आव्हान आहे. तू स्क्रिप्ट कडे बघ, मी बाकी सगळं प्रोडक्शन सांभाळतो. मस्त जमेल आपली टीम, मला खात्री आहे. प्रयत्न करून बघते. ये दॅट्स ग्रेट. काय रे, किती वेळ चालणार तुझं? थोडीशी गणित आहेत बस. लवकर करा, मला बाहेर जायचं आहे. तुम्हाला लवकर बाहेर जायचंय म्हणून मी लवकर गणित का करू? तुम्ही जा ना. ऐसा नहीं है, क्या है मालूम है, हमारी सुनंदा ताई है ना, हमारी म्हणजे आपकी सुनंदा ताई है ना, उसने क्या बोला है कि बाहर जाने के पहले ये बंटी का थोड़ा गृहपास तपास के जाओ. काका, तुम्ही ना माझ्याकडे हिंदीची ट्युशन घ्यायला या, म्हणजे तुम्ही एकदम मस्त तयार व्हाल. हिंदी मध्ये तुझ्यासारखा. चांगलं आहे, तेवढंच राहिलंय आता. काय चाललंय का तुझं? ही गणित आहेत, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी, 3 गणित दिलेली, सगळी आली. फक्त वजाबाकीची 2च गणित बाकी आहेत. बघू जरा इथं गणित. हे का भागाकाराचं उत्तर असं डोक्यावर का लिहिलंय इथे? अरे ते बाजूला लिहायचं. अहो, भागाकाराचं उत्तर बाजूला कुठे लिहायचं? अरे ह्या संख्येच्या बाजूला लिहायचं, ह्या इथून इथे असं. अहो, आम्हाला बाईंनी वेगळं शिकवलंय. काय वेगळं शिकवलंय काय? बर. आणि ही वजाबाकी आहे, ही अशी करतात. अरे बंटी काय आहे बघ, 571 बंद 378 गेले, 8 आणि 3 11. तर इथे 11 काय लिहितोस, इथे 17 काय लिहितोस, ते खोडतोस काय? काय आहे काका, तुमच्या वेळेला गणित होती का? हो का? नाही म्हणजे तुम्हाला भागाकार येत नाही, गुणाकार येत नाही, वजाबाकी येत नाही. आम्हाला बाईंनी वेगळं शिकवलंय. काय? आकडा त्याच्या वरती लिहायचा आणि खोडायचा. असं आहे?
इथे डोक्यावर येऊन खोडायचा मला उलटा डोक्याचा कारभार आहे रे. आमच्या वेळेला कसे आम्ही फर्स्ट क्लास असे हातचे घ्यायचो, पटकन गणित सुटायची. हातचे हा, हातचे म्हणजे काय? काय? हे बघ 8 आणि 3 आहेत ना, हे बघ 8 3 11, मग हातचे एक. नाही कळणार तुला, जाऊ दे, नाही कळणार. हातचे म्हणजे काय? दुसरं काय सांग? हा, गणित छोड़ दो, तुम्ही हे निबंध तपासा. माझी शाळा. माझी शाळा, अरे बापरे. माझी शाळा. माझी शाळा घराच्या खूप जवळ आहे. शाळा माझी स्वच्छ आहे. शाळेतील मुली स्वच्छ आहेत. ती स्वच्छ भाषा बोलतात. बर. पण शाळेच्या समोर एक कचऱ्याची पेटी आहे. त्यावरती स्वच्छता राखा असे लिहिलेले आहे. पण कचऱ्याच्या पेटीच्या बाहेर लोक कचरा टाकून घाण करतात. बाकी शाळा चांगली आहे, स्वच्छ आहे. शाळेतल्या गणिताच्या बाई सुंदर आहेत, श्रीदेवी सारख्या. अरे, पण ड्रॉइंगचे मास्तर मारकुटे आहेत. ते पान खातात. हा, पान खातात आणि पिचकारी खिडकी बाहेर टाकतात. तुम्ही सर असे करू नका असे मी एकदा त्यांना सांगितले. त्यावर त्यांनी मला 2 छड्या मारल्या. कळलं? मी जर त्यांना तसे सांगितले तर त्यात माझे काय बरे चुकले? बोला. नाही रे बाबा, तुझं काही चुकलं नाही. तुझं काही चुकलं नाही. चुकलं ते सगळं आपल्या सिस्टीमचं चुकलं. सिस्टीम म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे काय हेच माहित नाही ना, हेच चुकलं. चल, असा निबंध नसतले जो खरा खरा नसतो. हे सांगतो तसं. हे घे. माझी शाळा. माझी शाळा. माझी शाळा घराच्या जवळ आहे. माझी शाळा घराच्या जवळ आहे. अहो, ऐकलत का? अहो, ऐकलत का? अहो, ऐकताय ना? अण्णा, हाक मारते तुम्हाला ती. अरे गाढवाच्या लेका बायको अहो कोणाला म्हणते? सासऱ्याला? त्या तुला बोलवते. नाही, मला इतक्या वर्षात कधी अशा गोड हाकेची सवय नव्हती. मी आतापर्यंत ऐकत होतो काय, हे जया, हे गाढवा, हे मूर्खा. किती हाका मारल्या मी. काय झालं? जा बाजारात जा आणि श्रीखंड घेऊन या. आज सुधाताई आणि मुली जेवायला येणार आहेत. अगं, मी इतक्या वेळा तिच्याकडे गेलो, तिने नाही कधी मला श्रीखंड दिले ते. तुम्हाला म्हणजे ना काहीच कळत नाही. ते पहिल्यांदा आपल्याकडे जेवायला येणार ना, काहीतरी गोड वाढायला नको का त्यांना? नाही, ते सुधा आणि त्या मुली, त्यांना काय श्रीखंड नाही, ते काय गोडबीड काय आवडत नाही का? डोमलं माझं. अहो, अशी पद्धत असते. तुम्ही जाणार आहात का मी जाऊ? तू जाणार असेल तर काय प्रश्नच मिटला. ए सोट्या, तो गृहस्थाश्रमी झालास ना तू? हा, जरा नीट गृहस्थासारखं वाग ना आता. ए, पिशवी दे, जाईल तो. दे तू. मी आणू का ताई? बघ बघ, हा खरा पुरुष. त्याला लगेच कळलं, पण तुला कळलं. बायकोनी सांगितल्याबरोबर खाली मान घालून पिशवी घेऊन बाजारातून सुट्टीच्या दिवशी जो श्रीखंड घेऊन येतो तो पुरुष. ही नवीन व्याख्या कळली मला. चला 1 किलो आणा आणि साठ्यांकडचंच आणा. साठे? हो. अगं, त्यांच्याकडे गर्दी असते खूप. आणतो. आणखी हवंय का काही? मेथकूट, पापड, लोणची, चटण्या? निघा आता. चला पेंटर, चला. संशयम महाभावम मनोनिर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते असंयत्मानं योग दुष्प्रापेति मे मति.